आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। दररोज आपण वेगवेगळ्या योजनांची माहिती पाहत असतो। आज सुद्धा मी तुमच्यासाठी एक नवीन योजना जी सुरू झाली आहे ते म्हणजेच बांधकाम कामगारांना आता पेन्शन मिळणार आहे। म्हणजे एकूण 12,000 रुपये वर्षाला मिळणार आहे। यामध्ये पात्रता काय असणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर शासन निर्णय आला आहे। महाराष्ट्र शासन निर्णय काय आहे ते पाहून घेऊया। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेली निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती इथे विहित करण्याबाबत हा GR आहे। म्हणजेच इथे नवीन हा GR आलेला आहे। महाराष्ट्र शासन अंतर्गत हा GR आला आहे। तर इथे प्रस्तावना काय मांडली आहे, इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व सेवा शर्ती अधिनियम 1996 च्या कलम मध्ये वयाची 60 वर्ष पूर्ण झालेल्या मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन देण्याची तरतूद आहे। याबाबत इथे शासनाने माहिती सांगितली आहे की 60 वर्ष जे पूर्ण झालेले जे मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगार आहे त्यांना इथे निवृत्तीवेतन देण्यास तरतूद केली आहे। याबाबत केंद्र शासनाने विशद केलेल्या आदर्श कल्याणकारी योजनेचे मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने संदर्भ दिनांक 28/3/2025 रोजीचे शासन निर्णय तो मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। ही प्रस्तावना मांडली आहे। तरी ते शासन निर्णय आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदीत जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या वयाची 60 वर्ष जर पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेचे सविस्तर कार्यपद्धती शासन निर्णय तो मान्यता देण्यात येत आहे। याबद्दल मागच्या 2 ते 3 महिन्यापूर्वी सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आला होता, न्यूजला सुद्धा माहिती आली होती की हे येणार आहे व आता असंच झालेलं आहे। व इथे निवृत्तीवेतन म्हणजेच इथे पेन्शन आता बांधकाम कामगारांना मिळणार आहे। तर आपल्या चॅनलवरती नक्कीच विश्वासू माहिती असते। निवृत्तीवेतन योजनेची पात्रता व निकष काय पाहून घेऊ शकता। वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान 10 वर्ष नोंदीत असलेल्या सर्व बांधकाम कामगारांना सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील। तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहणार आहेत। तर तुम्ही वयाचे 60 वर्ष पूर्ण केले असतील किंवा घरचे तुमचे आई वडील असतील त्यांनी 60 वर्ष पूर्ण केलेली आहे व सलग 10 वर्ष जर काम केले असतील नोंदीत असलेले सर्व जे बांधकाम कामगार आहे व या योजनेअंतर्गत हे पात्र असणार आहे। तसेच जर पती पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते दोघेही पात्र असणार आहे। पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती किंवा पत्नी निवृत्तीवेतनाकरता पात्र राहतील। तथापि पती किंवा पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळत असेल तर संबंधित दुबार निवृत्तीवेतनचा लाभ मिळणार नाही। केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा व कर्मचाऱ्याचे प्रधान निधी आणि विविध तरतुदी कायदा या अंतर्गत लाभ प्राप्त करणाऱ्या बांधकाम कामगार निवृत्तीवेतन पात्र राहणार नाही। आता इथे निकष व इथे प्रमाण दर दिले आहे, तुम्ही पाहू शकता। मंडळाकडे नोंदणी एकूण वर्ष 10 वर्ष असेल तर 50%, 6,000 रुपये निवृत्तीवेतन, 15 वर्षे म्हणजे 75%, 9,000 आणि 20 वर्ष असेल तर 100% म्हणजे 12,000 इथे निवृत्तीवेतन भेटणार आहे। तर मंजूर करण्यापद्धती म्हणजे निवृत्तीवेतन तुम्हाला जर लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धती काय, सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगाराने या मंडळ अधिकृत संकेतस्थळावरील विहित नमुना जो अर्ज आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे। प्रपत्र प्रमाणे हे डाउनलोड करून घ्यायचं आहे। सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदीत बांधकाम कामगाराचे त्याचे आधार कार्ड या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे प्रभारी म्हणजेच कामगार उपयुक्त किंवा सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे जमा करावे। निवृत्तीवेतन अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत। म्हणजे ऑनलाईन पद्धतीने जी काही ऑनलाईन हे संकेतस्थळ आहे, अधिकृत जे संकेतस्थळ आहे त्याच्यावरून तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। अर्जाचा नमुना हे प्रपत्र प्रमाणे हे डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर पात्र नोंदीत बांधकाम कामगाराने त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रात हे जमा करायचं आहे। त्याच्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते जोडायचे आहे, पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, साक्षात्कृत छायापत्र, जन्मतारखेचा पुरावा म्हणजे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, बँक खाते, पासबुक हे तुमचं इथे जोडायचं आहे। संबंधित प्रभारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी सदर अर्जाची छाननी करून निवृत्तीवेतन शिफारस प्रमाणपत्र सह प्रस्ताव मंडळ मुख्यालय मान्यतेस सादर करावे। एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये नोंदणी नूतनीकरण कालावधी असल्यास संबंधित जिल्ह्यामधून वर्षीय नोंदणी प्रमाणपत्र संबंधित प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र यांनी प्राप्त करून घ्यावे।
तर महत्त्वपूर्ण माहिती आहे नक्कीच इथे जी तुम्हाला पॉईंट्स दिले आहेत लक्षात घ्यायचं आहे। मंडळ स्तरावर सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने संबंधित बांधकाम कामगार निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र तिथे देण्यात येणार आहे। तुम्हाला इथे नोंदणी करून घेतल्यानंतर संबंधित जे काही तुम्हाला प्रमाणपत्र आहे ते द्यायचं आहे। इथे निवृत्तीवेतन शिफारस प्रमाणपत्र द्यायचं आहे, तुम्हाला क्रमांक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक हा संबंधित बांधकाम कामगाराच्या निवृत्तीवेतन दिनांक समजण्यात येईल व त्यानुसार वर्ष गणना करण्यात येणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे, कारण ज्या दिलेल्या तारखेपासून तुम्हाला मिळणार आहे प्रमाणपत्र त्यापासून तुमचे जे पेन्शन असणार आहे तुम्हाला मिळणार आहे तिथून वर्ष धरले जाणार आहे। तरी ते मंडळाच्या निवृत्तीवेतनधारक बांधकाम कामगारास त्यांचे बँक खाते बदलवायचे असल्यास अर्ज त्यास प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मंडळास करावं लागणार आहे व ही मासिक निवृत्तीवेतन प्रदानाची कार्यवाही ही सुद्धा माहिती ते क्लेम जे काही फाईल्स आहेत हे सुद्धा इथे दिले आहेत। निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्राच्या आधारे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्या महिन्याच्या 15 तारखेअखेर निर्गत निवृत्तीवेतन क्रमांक धारकाचे मंडळ मुख्यालय जे काही स्तरावरील प्रणालीचे व्यवस्थापक RCSS इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून पुढील महिन्याचे निवृत्तीवेतन धारकांनी प्रदान फाईल बँकेस आवश्यक नमुने तयार करण्यात येईल। तर इथे महत्त्वपूर्ण माहिती आहे, अधिकारी कोण आहे, पद काय आहे, ही सर्व माहिती इथे दिलेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला पेन्शन तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। वर्षाला 12,000 रुपये मिळणार आहे। नोंदणी करून घेतली असेल, तुम्ही 60 वर्ष पूर्ण झाले असतील, 10 वर्ष तिथे काम केलं असेल तर नक्कीच इथे तुम्ही पती असो पत्नी असो तुम्हाला मिळणार आहे। जर इथे नियमसुद्धा दिलेले आहे ते सुद्धा पाहू शकता तुम्ही की पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे ते निवृत्तीवेतन करता पात्र राहणार आहे। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। काही प्रॉब्लेम आला काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।